हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला म्हणजे सगळ्यात जास्त ओढ लागते ती म्हणजे गणपती बाप्पाची. आणि दरवर्षी तुम्ही आपल्या चॅनलवरती बघताच की आपल्या घरी गणपती आणि गौरी दोन्हीही विराजमान होतात. आजपासून आपण डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत. तसं तर आम्ही कालच केली, म्हणजे काल प्लॅनिंग केले की काय करायचं यावेळेस. सो यावेळेसचं जे थीम आहे ना तो खूप भारी आहे, मजा येणार आहे ते बनवायला. तर आज डेकोरेशनचा आपला डे 1 आहे आणि आम्ही आता चाललोय प्लाय आणायला. 8x4चे साईज आहे, तर 2 प्लाय आणायचे. कट करून आपल्या गाडीमध्ये फिट झाले तर मग गाडीमध्येच नेऊ. तसं तर पाऊस पडतोय बाबा, पाऊस खूप जोरात आहे. सो बघूयात कसं होतंय ते. तर हे प्लाय घेतलेत आपण, एकदम पातळ पातळ मस्त. काय बनवणार आहे ते तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगतो. आता हे फिट तर झालेत. 8 फूट गाडी आपली जास्त मोठी आहे मस्त पैकी. सो अभी जाएंगे घर पे. नाउ इट्स टाइम टू स्टार्ट द काम. आपलं जे डेकोरेशनचं आहे, सो इकडे मी मार्किंग केली. याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की काय बनणार आहे. लगेच नाही सांगत, थोडं सस्पेन्स बिल्डअप करूया आपण. सो आता हे कटिंग होणार आहे सगळी. हे जे शीट्स आपण कापून आणलेले ना त्यांची आता कटिंग होणार आहे. म्हणजे आपला जो मेन जो ढाचा आहे त्याचा बेस बनणार आहे आता. प्लायचे जे पीसेस होते ते आपले कट करून झालेत. आम्ही ना हे असे कार्डबोर्डचे स्टेन्सिल यूज केलेत, म्हणजे जे आपल्याला ऍक्च्युअल स्ट्रक्चर पाहिजे ना त्याचं आम्ही कार्डबोर्डचं कालच एक स्ट्रक्चर बनवून घेतलेलं, म्हणजे हे असं. सो हे आपण ॲज अ स्टेन्सिल वापरू शकतो. डायरेक्टली त्याचा छापा काढायचा आणि ते कट करायचं. सो तशी आयडिया केली आम्ही. आता हे 4 झालेत. तसे हे 4 आपल्याला नाही लागणार आहे, म्हणजे एका पीसमध्ये पण होऊ शकत होतं. पण आमचं जे मेन स्ट्रक्चर बनणार आहे ते 9 फुटाचं आहे. 9 फुटाचं स्ट्रक्चर बनवायचं आपल्याला. आणि जो प्लाय आहे तो 8 फुटाचाच होता. सो म्हणून मग त्याचे 4 पीस केलेत. मग ते आता जॉईन करणार डबल आम्ही असे. हे जे आहे ना हे 1 पीस आणि हा 1 पीस आणि मध्ये मग असं जॉईन. मग हे पूर्ण असं टोटल जाणार आहे 9 फूट. सो आता हे जॉईन करायचं आपल्याला. हे पातळ आहे त्यामुळे स्टेपलरच वापरणार आहे. फटाफट फेविकॉल आणि स्टेपलर रफा होऊन जाईल. जॉईंट मारले ते बघा, इथे मध्ये पट्टी मारून त्याला फेविकॉल वगैरे लावून जॉईंट मारले. आणि स्टेपलर पिन्स पण आहेत, ते इकडनं बेंड केलेत, म्हणजे पूर्ण एकदम जखडून राहील ते, कारण हे बेंड होणार आहे थोडंसं. सो त्याला स्ट्रेंथ हवी. सो आता हे थोड्या वेळ सुकून देऊ, तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ. त्यानंतर मग पुढची प्रोसेस कळेल तुम्हाला. गेस केले की नाही तुम्ही ते सांगा कमेंटमध्ये. जेवण वगैरे करून झालंय आपलं, ब्रेक संपलेलं आहे आणि सगळं सामान मी आता वरती घेऊन आलोय. इथेच आपल्याला बनवायचं आहे आणि इकडे आपण गणपती बसवणार आहोत. माझी तर इच्छा होती खालच्या मेन हॉलमध्ये बसवायचं, म्हणजे जिथं आपण TV युनिटचं काम केलंय ना तिथं, कारण ते मस्त सगळं सजावट झालेली आहे ना तिथली. बट तिथे जागा नाही पुरत आहे. आम्ही मापून बघितलं, सो वरती करावं लागेल. पण वरती येऊन आपण ढासू करू. याने हे दोघं आता ओरडत राहणार आहेत, मँगो आणि डॉली. तुम्हाला दाखवतो. लई दिवस झाले ना, तुम्ही लोकांनी पण बघितलं नसेल. दाखवतो तुम्हाला. थांबा. हा थांब, आलो. हे बघा कसं नाचतंय. चावायला बघतोय, चावायला. मदत करणार आहे का तुम्ही लोक? आम्हाला मदत करणार आहे का फक्त ओरडतच राहणार आहे? तुम्ही लोक फक्त ओरडत राहणार, मला माहिती ना. काम करू द्या आम्हाला, नाहीतर बुक्का घालीन बुक्का. तर आता आपण सगळं सामान वगैरे इथे आणलंय आणि इथे आपल्याला सगळं बनवायचं. पण आता अरेंजमेंट इथं करणार आहे. आत्ताचा प्लॅन असा आहे की आपण जे कट करून घेतले ना त्याचा आपण ढाचा बनवणार आहे, ढाचा. सो त्यासाठी ते बॅटन पट्टी वगैरे घेऊन आले, तर ते कट करून त्याचा एक मस्त शेप येईल. आता कसं नाचतंय, नाच 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 नाच. तेव्हा हा आपला आता आपण चिटकवलेला पीस तो एक, आणि हा एक. आता मध्ये आम्ही बेस म्हणून ही जी छोटीशी खॉट आहे ना ती यूज करणार आहे. आणि हे असे बॅटन पट्ट्या कापल्यात, तर खालची छोटी आहे आणि वरची थोडी मोठी आहे. सो आता खालची बघा इथे अशी ठोकणार आहे आणि ते तिथं, आणि वरती ही येणार अशी इकडे. तुम्हाला मोस्टली ह्या व्हिडिओजमध्ये ना पूर्ण टाइमलॅप्सच दिसेल, पण त्याच्यामध्ये कसं काम चालू आहे ना ते जास्त करून दिसेल. मी असं एक्सप्लेन करत बसलो ना तर तुम्ही बोर व्हाल. सो एन्जॉय द टाइमलॅप्स बाय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? सबस्क्राईब करा. बोला सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर व्हिडिओज. बोल. आता बोलत नाहीत, मी बोलायला लागलो की मग बोलतात.
फायनली डन फॉर द डे 1. डे 1 मध्ये आपला ढाचा जो आहे, जो बेस आहे, तो आपला रेडी झालाय. अजून तरी हा शेप बघून तुम्हाला कळाले का नाही काय माहित नाही भाई. जर नाही कळालं तर काय बोलू यार, तुम्हाला कळायला असेल तर कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा. सो आपला हा बेस रेडी झालाय. बेस म्हणजे बेसचं स्केलिटन रेडी झालाय ऍक्च्युली. आणि हे बघा, हे बॅटम पट्ट्या वगैरे लावून टाकल्यात आपण. सो आता हे रात्रभरामध्ये सुकन, त्यामुळे आम्ही हे रश्शीने बांधून ठेवले, कारण ह्याच्यावरती ना ताण पडतोय आणि हे पातळ आहे खूप जास्त. सो जे खिळे मारलेत ना ते उपसून निघतं ते बाहेर, म्हणजे खिळे नाही निघते पण हे फाटतंय. सो त्याच्यासाठी हे असं बांधून ठेवलंय आणि फेविकॉल वगैरे लावलाय. सो आज रात्रीमध्ये हे सुकेल. मग उद्या पुढची प्रोसेस काय असेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आपल्या ह्या सिरीजचे जे व्हिडिओज आहेत ना ते असे छोटे छोटे ठेवणार आहे मी, कारण जेणेकरून तुम्हाला बघायला सुद्धा अशी उत्सुकता वाढेल ना भाई, काय येणार आहे पुढे, काय बनवणार आहे, काय ऍड करणार आहे. खूप जास्त डिटेलिंग आहे या कामामध्ये. सो बघा, एंड जो असणार आहे ना भाई, मी जे इमॅजिन केलं तसं जर झालं ना, नाद होणार आहे. बाय द वे तुम्हाला सांगतो, हे तिथे जाणार आहे, म्हणजे हा जो पोर्शन आहे ना आपला, त्याच्यामध्ये आपला हा जो काय डेकोरेशनचा जो काही घाट आपण करतोय तो तिथे असणार आहे सगळा. सो झाल्यानंतर तर भाई भन्नाट दिसणार आहे. आणि आता बघा कसे शांत बसलेत. आम्ही काम करत होतो तेव्हा यांना सोडलं होतं, तो आता ते रिलॅक्स्ड आहेत. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि डे 2 मध्ये बघूयात आपण काय काय करतोय ते. सो स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या खर्चाची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सानिंग ऑफ मंत्र आहोत, बाय. आणि हा, सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाई. डेकोरेशनचे व्हिडिओज भाई ना मजा येणार, व्हायरल करून टाका भाई. चला बाय.